आयुष्यामध्ये सगळं काही छान चाललेलं असताना, सुंदर घर घेतलेलं आहे, लग्न झालेलं आहे, छान नोकरी आहे, चांगला व्यवसाय चालतो आहे, घरामध्ये छान बाळ झालं आहे, सगळं काही अगदी आनंदी आनंद हा घडत चाललेला आहे. आणि अचानक एक वादळ येतं आणि ते वादळ तुमच्या घरातील सुखांना, तुमच्या घरातील समृद्धीला, तुमच्या घरातील आनंदाला हे उडवून घेऊन जातं, उडवून लावतं, होत्याचं नव्हतं करून टाकतं. आणि असा प्रसंग किंवा असे प्रसंग अनेक व्यक्तींच्या बाबतीमध्ये, अनेक कुटुंबामध्ये हे येत असतात. आणि हे प्रसंग येत असताना आपण एवढं गोंधळून जातो, घाबरतो, आपल्याला कुठलीही गोष्ट सुचत नाही, काय करायचं हे सुचत नाही. मग कुठल्या ज्योतिषाकडे जा, पत्रिका दाखव, हा खडा वापर, तो खडा वापर, हा विधी कर, तो विधी कर, पत्रिका बघ, ह्या सगळ्या गोष्टी आपण करत असतो. परंतु ह्या सगळ्या घटना का घडल्या, यामागचं काय कारण आहे, काय कारण असू शकतं, याचा विचार करायला आपल्याकडे वेळ नसतो किंवा कदाचित ते आपल्याला सुचत देखील नाही. तर या सगळ्या गोष्टी का घडतात, आज आपण हे जाणून घेऊया. आणि नंतर ह्या गोष्टी घडू नयेत यासाठी काय उपाय करता येईल ते देखील बघूयात. माझ्या ओळखीतले एक माझे मित्र आहेत. मित्र म्हणता येईल का नाही मला माहिती नाही, कारण ते माझ्यापेक्षा 20 वर्षांनी लहान आहेत. परंतु आमचे खूप चांगले संबंध आहेत. 2 वर्षापूर्वी त्यांनी एका छान सोसायटीमध्ये फ्लॅट घेतला. त्या फ्लॅटमध्ये दोघं नवरा बायको, त्यांची आई आणि त्यांचं एक बाळ, असं 4 जणांचं कुटुंब अगदी व्यवस्थितपणे आनंदामध्ये तिथे राहू लागलं. दोघंही IT कंपनीमध्ये जॉबला होते. त्यांची जी आई होती त्या आईसाहेबांना देखील रिटायरमेंट मिळत होती. एकंदरीत घरामध्ये 4 लोक, त्यापैकी 3 लोक अगदी व्यवस्थितपणे त्यांचं इन्कम चालू होतं, कमाई चालू होती. परंतु अचानक एक वादळ आलं त्यांच्या आयुष्यामध्ये आणि त्यांचं सर्व सुख समाधान हे अगदी पाल्या पाचोळ्यासारखं उडून गेलं. एकाच दिवशी दोघांना, म्हणजे त्या नवरा बायकोला, रात्री एक मेल आला. आणि खरं तर ते दोघं देखील एकाच कंपनीमध्ये, एका सॉफ्टवेअर कंपनीमध्ये काम करत होते. त्यांना रात्री 12-12:30 वाजता एक मेल आला. त्यांनी तो मेल सकाळी वाचला आणि त्यामध्ये अत्यंत दुःखाची गोष्ट म्हणजे त्या दोघांना देखील एकाच दिवशी, एकाच वेळी कामावरून काढून टाकलं होतं. दोघांचा पगार येतोय, त्यामुळे त्यांनी खूप चांगल्या प्रकारचं घर घेतलं होतं, खूप छान असं फर्निचर केलं होतं. त्यांच्या मुलीला एका चांगल्या मोठ्या नावाजलेल्या शाळेमध्ये टाकलं होतं. लाखात त्या मुलीचं जी काही फी होती ती लाखात होती. यांचे EMI देखील प्रचंड होते. फर्निचर केलं त्याचा देखील EMI चालू होता. गाडी घेतली त्याचा देखील EMI चालू होता. घर त्याचा देखील EMI चालू होता. आणि अचानक एका रात्रीतून होत्याचं नव्हतं झालं. दोघांचेही जॉब गेले होते. आईंना एक 15-20 हजार रुपये काय महिना मिळत असेल, तेवढाच त्यांच्या जगण्याचा आधार बनला होता. IT मध्ये काम केल्यामुळे बाकीचं कुठलंही काम किंवा बाकी कुठलीही नोकरी त्यांना मिळत नव्हती. त्यांनी अनेक ठिकाणी प्रयत्न केले. अगदी मेडिकल लाईनपासून वेगवेगळ्या लाईनमध्ये त्यांनी प्रयत्न केले,
पण काही केल्या त्यांना जॉब मिळत नव्हता. कुटुंबाचे प्रचंड हाल चालले होते, कारण आईंचा पगार किंवा त्यांची ती पेन्शन ही फक्त किराणा सामान आणि बाकीचा छोटा मोठा खर्च यामध्ये संपून जायची. EMI थांबायला लागलेत, बँकांचे फोनवर फोन यायला लागलेत आणि मग ते प्रचंड भेदरले, कारण दोघांचे वय अगदी 30-35 मधले दोघंही होते. जगाचा फार काही अनुभव नसल्यामुळे ते पूर्णपणे भेदरून गेले होते, घाबरून गेले होते. मग एक दिवस त्यांचा मला फोन आला की सर, मला तुम्हाला भेटायचं आहे. मी देखील त्यांना दुसऱ्या दिवशी बोलावलं, त्यांच्याशी बोललो, सगळ्या गोष्टी समजावून घेतल्या आणि त्यांना सांगितलं की मला एकदा तुमची वास्तू व्हिजिट करायची आहे. ती वास्तू व्हिजिट आम्ही 2 दिवसांनी प्लॅन केली आणि त्यांच्या घरी मी गेलो. त्यांच्या घरी गेल्यानंतर मी ज्या काही गोष्टी बघितल्या त्या देखील प्रचंड धक्कादायक होत्या. तर सर्वात प्रथम त्यांच्या घरात गेल्यानंतर एकदम डिप्रेस जसं व्हावं किंवा एकदम निगेटिव्ह एनर्जी आपल्या शरीरामध्ये घुसावी, त्याप्रमाणे त्यांच्या घरामध्ये गेल्यानंतर मला एकदम असं डिप्रेस वाटलं. घरातून कधी बाहेर पडतो असं मला झालं. एक नकारात्मक फिलिंग, एक निगेटिव्ह फिलिंग मला आली. घरामध्ये सामान, सोफा सगळं अस्ताव्यस्त ठेवलेलं होतं. किचनमध्ये देखील जी काही खरकटी भांडी आहेत 2 दिवसापूर्वीची, ती एका बाजूला अशी कोंबून ठेवली होती. घरामध्ये एक वॉशिंग मशीन होतं, त्या वॉशिंग मशीनवर पूर्णपणे अस्ताव्यस्तपणे जी काही धुवायची कपडे आहेत ते त्या वॉशिंग मशीनवर ठेवलेले होते. बेडरूम अस्ताव्यस्त. त्या बाळाची खेळणी जी काय होती ती देखील अनेक खेळणी तुटलेली फुटलेली जागोजागी पसरलेली होती. घरामध्ये एक असा कुबट असा वास त्या ठिकाणी निर्माण झाला होता. घरामध्ये लाईटची कमतरता होती. कुठेही असा फ्रेश हवा येत नव्हती आणि ज्या ठिकाणून हवा यायची त्या खिडक्या, ती दारं, पडदे लावून त्यांनी पूर्णपणे बंद करून घेतले होते. आणि हे सगळं बघता त्यांच्या घरातल्या जे काही निगेटिव्ह वातावरण आहे त्यामागचं कारण मला कळालं. त्यानंतर त्यांना मी काही सोल्युशन्स त्या गोष्टीवर दिली. डाउजिंगमुळे अनेक समस्यांची उकल आम्ही तिथे केली. डाउजिंगचा वापर केला, तिथे आम्ही एल रॉडचा वापर केला आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझ्याकडे GDV3 बायोवेल ह्या कंपनीचा माझ्याकडे औरा स्कॅनर आहे. त्या औरा स्कॅनरमुळे आपल्याला आपल्या स्वतःचा औरा तर चेक करता येतोच, त्याचबरोबर आपल्या घरातील एनर्जी ही देखील चेक करता येते. ही रशियन टेक्नॉलॉजी आहे. यामध्ये एक सेन्सर असतो, तो सेन्सर ज्याला स्पुतनिक असं नाव आहे, त्या स्पुतनिक सेन्सरमुळे घराच्या प्रत्येक रूमची एनर्जी आपल्याला मोजता येते. आणि ती एनर्जी जर कुठे कमी असेल तर तिथे काही उपाय करून ती एनर्जी आपल्याला वाढवता येते. याचाच अर्थ आपल्या घरातील ज्या काही नकारात्मक गोष्टी आहेत, नकारात्मक ऊर्जा आहेत, ह्या ऊर्जेचं रूपांतर आपल्याला सकारात्मक गोष्टींमध्ये करता येतं. तर मी त्यांना काही गोष्टी सांगितल्या, काही गोष्टी त्यांच्याकडनं करून घेतल्या. घराची साफसफाई, ज्या काही घरामधील दिशा आहेत त्या दिशेला, कुठल्या दिशेला काय सामान ठेवायचं, कसं ठेवायचं, ह्या गोष्टी त्यांना सांगितल्या, त्यांच्याकडनं करून घेतल्या. आणि साधारणतः 8-15 दिवसानंतर त्यांचा मला फोन आला की सर, तुम्ही एकदा आमच्या घरी या. त्यांच्या घरी मी गेलो 2-3 दिवसानंतर. त्यावेळी मी सगळं बघितलं तर घरामध्ये जवळजवळ 100% नाही पण 80% तरी फरक पडला होता. घरामध्ये सकारात्मक एनर्जी
जाणवायला लागली होती. त्या दोघांमधला जो विसंवाद आहे नवरा बायकोमधला, तो देखील थोडा कमी झाला होता. त्यांच्या घरामध्ये आम्ही काही क्रिस्टल्स ठेवली होती, काही एनर्जी वाढवणाऱ्या वस्तू ठेवल्या होत्या. त्याचा परिणाम तो दिसायला लागला होता. आणि ह्या सर्व गोष्टीचा रिझल्ट म्हणजे त्यांच्या घरातील समस्या ह्या हळूहळू कमी व्हायला लागल्या होत्या. त्या व्यक्तीने स्वतःचा व्यवसाय चालू केला. त्याच्या बायकोला देखील एक कमी पगाराचा का होईना पण एक जॉब लागला. त्यामुळे दोघांचेही पैसे भलेही ते पहिल्या एवढे नसतील, त्यापेक्षा थोडे कमी येत होते, परंतु त्या पैशाचा जो काही सोर्स आहे तो चालू झाला होता. त्यामुळे त्यांच्या घरातील गेलेलं सुख हे आता हळूहळू परत यायला लागलं होतं. आणि 15 ते 20 दिवसामध्ये बऱ्यापैकी त्यांची गाडी ही रुळावर आली होती. आता आणखी पुढे काय घडतंय ते पुढच्या काही दिवसामध्ये आपल्याला कळेलच. त्याविषयी देखील मी त्यांचा अभिप्राय तुमच्या पुढे दाखवणार आहे. आणि त्यांनी काय काय सुधारणा केल्या, त्यांना त्याचा काय काय परिणाम जाणवला, हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे. तर मित्रांनो, यातून शिकण्यासारखं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे फक्त 4 भिंती म्हणजे तुमचं घर नव्हे, तर त्या घरामध्ये असलेल्या वस्तू, घरामध्ये असलेली व्हायब्रेशन्स, घरामध्ये असलेली तुमची वागणूक, स्वच्छता, टापटीपणा, ह्या सगळ्या गोष्टी देखील तेवढ्याच महत्त्वाच्या आहे. कारण ह्या सगळ्या गोष्टींचा परिणाम तुमच्या आयुष्यावर होत असतो. तुमच्या घरातली पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्स ही तुम्हाला देखील पॉझिटिव्ह बनवत असतात, सकारात्मक बनवत असतात. आणि म्हणून आपलं घर कायम स्वच्छ ठेवलं पाहिजे. घरामध्ये व्यवस्थित उजेड असला पाहिजे, लाईटिंगची व्यवस्था केली गेली पाहिजे. तुमचं मुख्य प्रवेशद्वार हे देखील स्वच्छ असायला हवं. तिथे सकाळ संध्याकाळ उदबत्ती लावायला हवी. घरामध्ये छान देवघर असायला हवं. रोज त्या देवाची पूजा करायला हवी किंवा ॲटलिस्ट प्रार्थना करायला हवी. आणि ह्या सगळ्या गोष्टीबरोबरच महत्त्वाचं म्हणजे तुमचं घरातील वागणं, घरातील वागणूक एकमेकाशी आनंदाने, प्रेमाने वागायला हवं. एकमेकांना रिस्पेक्ट द्यायला हवा. आणि हा सगळा बदल ज्यावेळी आपण करू त्यावेळी आपल्या आयुष्यामध्ये अनेक चांगले बदल घडायला लागतात. तर मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा. तुमच्या जर काही समस्या असतील तर मला व्हॉट्सॲप करा, मी त्यावर तुमच्याशी बोलण्याचा प्रयत्न करेन. धन्यवाद.